नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले शिमला मिरची चांगली वॉश करून त्याला बारीक कट करून घ्यायची आणि सोबतच एक गाजर घेतलेला आहे ते पण चांगलं कट करून घ्यायचं आणि सोबतच टमाटर पण कट करून घ्यायचे आणि कांदा पण. आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून चण्यानी जिरी मोहरी सोबतच टाकून घ्यायचे आणि जे कांदा कट केलेला होता तो पण टाकून घ्यायचा आणि जी मिरची कट केले होते ते पण टाकून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर चांगलं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत चांगलं शिजू द्यायचं मंद आचेवरतीच, हाय फ्लेमवरती वगैरे नको. आणि मग त्याच्यानंतर आपण जे मसाले होते ते ॲड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हळद, मीठ आणि तिखट वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच मसाला पण टाकलेला आहे आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे टमाटर आहे ना ते पण चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडा वेळ मंद आचेवरतीच त्याला सॉफ्ट होऊ दिलेलं आहे अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर आपण जे गाजर कट केलेलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर जे मटर आपण बारीक केलेलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने चांगलं मिक्स होऊ द्यायचं मंद आचेवरतीच. आणि मग त्याच्यानंतर जे शिमला मिरची आहे ना ते पण थोडी थोडी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. शिमला मिरची तर एका वाफेमध्येच शिजून जाते. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडी थोडी टाकून चण्यानी आणि झाकण ठेवून चण्यानी मंद आचेवरती चांगलं शिजू द्यायचं अशा पद्धतीने. आणि एकदम लवकर होणारी आहे ही शिमला मिरचीची भाजी. बघू शकता अशा पद्धतीने मंद आचेवरती शिजू द्यायचं झाकण वगैरे ठेवून चण्यानी. आणि त्याच्यानंतर मग बघू शकता अशी एका वाफेतच झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी वरतून कोथिंबीर वगैरे ॲड करून घ्यायची आणि आपली फायनली तयार आहे भाजी. एकदम लवकर होते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करून घ्यायची. बघू शकता आणि या जेवण करायला. कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.